विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे महिला व बेरोजगार युवकांसाठी सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मनस्विनी महादेव कांबळे यांना राष्ट्रीय समाजरत्न लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा बेळगाव 2025 या राष्ट्रीय स्तरावरील भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। महिलांचे सबलीकरण, व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच गरीब, गरजू व दुर्बल घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली। मनस्विनी कांबळे यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला। सामाजिक कार्यासोबतच त्या सध्या भारतीय जनता पार्टी चंदगड तालुका मंडळ उपाध्यक्ष म्हणून ही जबाबदारी सांभाळत आहेत। तसेच रंगकर्मी नाट्य संस्था चंदगडचे अध्यक्ष विजयकुमार आनंदा गावडे यांना कला, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र कला नाट्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्यांनी अनेक वर्षे वयोवृद्ध ते नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत नाटक, चित्रपट, लघुपट व यूट्यूब गीतांच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे। सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सानिका बनारसवाले जोशी यांच्या हस्ते लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी निवड समिती प्रमुख कृष्णा बामणे, बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपजिल्हाधिकारी प्रल्हाद नाना हिरामणे, चित्रपट निर्माते संदीप राक्षे तसेच सुप्रसिद्ध अभिनेते भोजराज यांची प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्याचे आयोजन कैलासवासी रवळनाथ पवार फाउंडेशन चंदगड आणि ह्युमन राईट प्रेस पब्लिकेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। या राष्ट्रीय पुरस्कारामुळे चंदगड तालुक्यातून मनस्विनी कांबळे आणि विजयकुमार गावडे यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। युवा संवाद न्यूजसाठी संजय कुट्रे।